रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील बोरज येथील साई सावली शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिवसेना नेते तथा महाराष्ट्राचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात माझे कोकणचे पत्रकार बाळू सनगरे यांनी घेतलेली रामदास कदम यांची विशेष मुलाखत विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली। विशेष म्हणजे ही मुलाखत न्यू इंग्लिश स्कूल बोरजचे माजी विद्यार्थी आणि माझे कोकणचे पत्रकार बाळू सनगरे यांनी घेतल्याचा अभिमान शाळेतील शिक्षकांनी व्यक्त केला। आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असल्याचे सांगत शिक्षकांनी त्यांचे कौतुक केले। कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी शाळा परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला। विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेत पर्यावरण संरक्षणाची शपथ घेतली। सामाजिक बांधिलकी, शिक्षण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। यावेळी शिक्षक, विद्यार्थी आणि संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते। या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याबरोबरच शिक्षण, समाजसेवा आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व देखील अधोरेखित करण्यात आले। एका कवितेमध्ये म्हटलेले आहे, रक्त सोने मातीत जन्म घेते, राज राजेश्वर सिरी धरिते। जामनेरसारख्या गावामध्ये बाईंचा जन्म झाला। प्राथमिक शिक्षण प्राथमिक शाळेत झालं, मराठी शाळेत झालं। हायस्कूलचं शिक्षण प्रभात हायस्कूलला त्यांनी तिथे शिवतरला घेतलं आणि बाई मुंबईला गेले। मुंबईला गेल्यानंतर त्यांनी काय कसला काढला त्यांनी एकदा या मुलाखतीत सांगितलं। कितपत सांगितलं ते मुलाखत ऐकल्यानंतर आपल्याला समजेलच। परंतु जेव्हा आम्ही त्यांच्या पालखी निवासस्थानी गेलो होतो त्यावेळेला त्यांनी बऱ्याचशा गोष्टीचा उजेडा आमच्या समोर बाहेर केलेला आहे। आणि म्हणून गरीब कुटुंबातील व्यक्ती या उच्च पदाला जाते आणि ती सर्व महाराष्ट्राची मार्गदर्शक ठरते। हे असामान्य नेतृत्व भाईच्या रूपाने निर्माण झालं। देशात नव्हे परदेशात अगदी इंग्लंड पर्यंत त्यांच्या निर्णयाची दखल घेतली गेली। ते आपले सगळे आदरणीय व्यक्तिमत्व आदरणीय रामदासभाई कदम यांचा 74वा वाढदिवस सगळीकडे साजरा होतोय। प्रत्यक्षात तिथे जाऊन आपल्याला भेटता नाही आलं तरी कुठल्या ना कुठल्या रूपात आपण एकत्र येऊन त्यांना इथून शुभेच्छा देण्यासाठी आज आपण सगळे इथे उपस्थित आहोत। मी इथल्या ग्रामदेवतेला आपल्या सर्व परमेश्वराला प्रार्थना करेन आपल्या सर्वांचे आशीर्वाद बाईंच्या पाठीमागे राहून त्यांना दीर्घायुष्य लाभून निरोगी आयुष्य लाभावं, जेणेकरून आपल्याला आपला उत्कर्ष नक्की साधता येईल। आज व्यासपीठावर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले, मला वाटतं मी या संस्थेत नवीन असेल पण या संस्थेची सुरुवात झाल्यापासून ज्यांचं योगदान आहे त्यांचे मार्गदर्शक वगैरे गुरुजी, आजच्या या हायवेच्या टच 1 गुंठा जागा काढली तर लाखो रुपयाची किंमत येते आणि त्याच्या कुठलाही त्यांनी विचार न करता हे फार मोठं दान आहे।